तर पब्लिक पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आपण सिरीज चालू केली आपल्या चॅनेलवरती, ज्यामध्ये आपण 30 डेज बेसिक टू ॲडव्हान्स एडिटिंग शिकवणार आहे. तर आज आहे आपला फर्स्ट डे सिरीजचा. तर या सिरीजमध्ये तुम्हाला मी थंबनेलवर तुम्ही टायटल वाचलेला असेल आज जे टॉपिक आहे आपला. तर आजचा टॉपिक असा आहे की आपण फॉन्ट ॲड करणारा कसे ॲड करायचे आणि कसे यूज करायचे आणि कसा युनिकोड त्यांचा काढायचा, ज्या फॉन्टचा जे EMS युनिकोड आपण इंडियन फॉन्ट कन्वर्ट ॲपद्वारे काढणारा. तर पहिले तुम्हाला फॉन्ट कसे ॲड करायचे. तर भावांनो, मला बऱ्याच जणांचे कमेंट आली आणि मेसेज बी आले की तर जे आपलं पहिलं जे व्हर्जन आहे पिक्सेल ॲप, त्याच्यामध्ये PLP जरी फाईल ॲड केली तरी बरोबर दिसत नाही आणि फॉन्टसुद्धा ॲड करायला येत नाही. तर भावना आपण जे ओल्ड व्हर्जन आहे ते तर प्रॉब्लेम येत असेल तरच तुम्ही न्यू व्हर्जन वापरा, कारण की दोन्ही सेमच आहे, काही फरक नाही. तर जर प्रॉब्लेम आला तर वापरा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे. तर भावना सिम्पली तुम्ही पिक्सेल ॲप ओपन केल्यानंतर जे आपण मी लेअर बाय लेअर सगळं सांगणार आहे, कारण आपण सिरीजमध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स शिकणार आहे. तर भावना सगळं सिम्पली काम करायचं. तुम्हाला पिक्सेल ॲप ओपन केल्यानंतर वर जे इथं ऑप्शन आहे, तर इथं बाजूला जे तुम्हाला एखादा कोणतंही टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे, जे तुम्ही तिथं वर मी केलेलं आहे तुम्ही दिसत असेल. तर सिम्पली काय करायचं तुम्हाला मी सगळं व्यवस्थित सांगणार आहे लेअर. तर म्हणून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर बाजूला जे डाव्या साईडकडून जे 2 नंबरचं ऑप्शन आहे, जे तुम्हाला कॅपिटल A दिसत असेल, सिम्पली त्याच्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे. तर बाजूला आल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला स्लाईड करायचं आहे आणि त्या आल्यानंतर एक ऑप्शन दिसत असेल तुम्हाला एक जे स्मॉल A आणि B. तर बाजूला जे खाली नाव दिसत असेल फॉन्ट, सिम्पली त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे. तर इथं आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. तर बाजूला जे वरी ऑप्शन आहे माय फॉन्ट, त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे. इथं आल्यानंतर इथे बाजूला तुम्हाला सर्चच्या बाजूला 2 ऑप्शन दिसतील, जे की इथं एक म्हणजे आपलं सिंगल, त्या जर अलीकडलं जे ऑप्शन आहे तुम्ही सिंगल फॉन्ट ॲड करू शकता आणि जे पलीकडलं जे ऑप्शन आहे त्याच्याद्वारे तुम्ही ऑल फॉन्ट ॲड करू शकता. तर भावांनो, पलीकडलं आपण ऑप्शनवरती टॅप करू. तर ते टॅप केल्यानंतर तुम्ही जे फॉन्ट तुम्हाला मी दिले आहेत आणि तुमच्याकडे जे फॉन्ट असतील ज्या फाईलमध्ये तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केले आहेत, सिम्पली त्या फाईलमध्ये जाऊन तुम्हाला फॉन्ट ॲड करायचे. जर तुम्ही फाईल तयार केली नसेल तर तुम्ही फाईल तयार करून त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्ट करा. आणि आता मी फॉन्ट ॲड करतो, तुम्हाला कसं समजलं असेल कसं ॲड करायचे. तर डायरेक्टली मी फॉन्ट इथं ॲड केलेलं आहे. तर फॉन्टवरती आल्यानंतर त्याचे खाली ऑप्शन आहे ॲड डायरेक्टली, तर यावरती तुम्हाला हे टॅप करायचं आहे. तर इथं टॅप केल्यानंतर तुमचे फायनली फॉन्ट ॲड झालेले आहेत. तर भावनो, ही आहे आपली फर्स्ट स्टेप, फॉन्ट कशी ॲड करायची. आता इथं जर तुम्ही सिलेक्ट केला तर आपल्याला हा जी फॉन्ट आहे आपल्याला युनिकोड यूज करून वापरायचे आहेत. त्यामुळे आता तुम्हाला सिम्पली काहीच करायचं नाही, सिम्पली बाहेर यायचं आहे ज्या ॲपच्या. तर आता आपल्या प्ले स्टोरवरती एक ॲप आहे इंडियन फॉन्ट कन्वर्टर. जर आता जे नवीन असतील त्यांच्यासाठी हा ॲप एकदम भारी आहे. आणि जे ज्याला प्रॉपरली ॲप जमतं तो कोणताही मग युनिक पॅडनुसार तुम्ही वापरू शकता. तर सिम्पली हे जे मी सर्कलमध्ये तुम्हाला दाखवला ह्या ॲप आपल्या प्ले स्टोरवरती उपलब्ध आहे. सिम्पली तर टॅप करायचं आहे आणि मी जे तुम्हाला आता फॉन्ट दिलेले आहेत आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर भावांनो, ह्या फॉन्टचा पासवर्ड आहे 475. तुम्ही टॅप करून, कारण मी पासवर्ड काय देतो, मी व्हिडिओ एवढं मी मेहनत करून तुम्हाला लेअर बाय लेअर सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही व्हिडिओ स्किप करता आणि बघत नाही, त्यामुळे तुम्हाला पासवर्ड द्यावा लागतो. पासवर्ड तुम्हाला सांगितलेलं आहे 475 स्पेस न देता टाकायचा आहे. तर भावना, सिम्पली काम करायचं आहे. हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला तर 3 नंबरचं ऑप्शन दिसत असेल, तर तुम्ही दुसरा जर युनिकोड वापरला तर बरोबर ते अक्षर बरोबर ॲडजस्टमेंट नाही होणार. तुम्हाला AMS इंडिया फॉन्ट हाच युनिकोड वापरावा लागेल. तुम्हाला मी दाखवत आहे स्क्रीनवरती ग्रीन हेनं दाखवलेलं आहे, त्यावरती सिम्पली टॅप करायचं आहे. आता इथं मेन म्हणजे काय माहिती का, इथं तुम्हाला जे नाव आपल्याला जे नाव तुम्हाला डिझाईनमध्ये वापरायचं आहे ते नाव तुम्हाला इथं मराठीतून टाईप करायचं आहे. आता मी इथं नामदेव नाव टाईप करतो आणि मराठीतून. नंतर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला ह्याच्यावरती टॅप करायचं आहे, ह्याच्यावरती पुन्हा नंतर ह्याच्यावरती टॅप करायचं आहे. काय झालं तर 30 सेकंदाची बघावी लागणार आहे. तरी नंतर तुम्ही नेट बंद करून जरी तुम्ही यूज करला तरी जमल, काय अडचण नाही. तर भावना, आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, कारण आपण जे सिरीजनुसार मटेरियलसुद्धा टाकत राहतो. तिथंसुद्धा मी फॉन्ट टाकला, इथून जर डाउनलोड नाही गेलं तर नंतर तिथं टॅप केल्यानंतर कॉपीवरती टॅप करताय. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल काहीतरी इंग्रजीमधून झालं. सिम्पली पिक्सेल ॲपमध्ये आपल्याला डबल यायचं आहे. तर पिक्सेल ॲप आल्यानंतर आता इथं आल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे, इथं सिलेक्ट करायचं आहे या नावाला.
आणि वर एक ऑप्शन जसं असेल तुम्हाला खाली इथं एडिट म्हणून एक ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे आणि इथं आल्यानंतर वर एक डिलीटचा ऑप्शन दिसेल. इथं आधी काहीतरी असेल त्या तुम्हाला कट करू शकता डायरेक्टली तुम्ही कीबोर्डमधून. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त जी तिकडं कॉपी केलं आहे तुम्ही इंडियन फॉन्ट कन्वर्टमध्ये तर सिम्पली तुम्हाला पेस्ट करायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही. तर पेस्ट करायचं आणि बाजूला जे ओके ऑप्शन आहे त्यावरती टॅप करायचं. तर आता असं इंग्रजी आले तर काय घाबरायचं काही कारण नाही. तुम्हाला एक काम करायचं, डबल जे डाव्या साईड पण ए ऑप्शन आहे जायचं आणि ए बी फॉन्ट म्हणजे जे फॉन्ट ऑप्शन आहे त्यावरती जायचं आहे. आणि तुम्ही जे फॉन्ट ॲड केलेले असतात ना ते भावांनो इथं माय फॉन्ट या ऑप्शनमध्ये राहतात, कारण की इथं तुम्ही डायरेक्ट आल्यानंतर तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला काही म्हणजे तुम्हाला ऑर्डर ॲड झाले नसतात, ॲड झाले तुमचे फॉन्ट तर माय फॉन्ट या ऑप्शनमध्ये जायचं आहे तुम्हाला. आणि इथं तुम्हाला दिसत असेल भावांनो स्क्रीनवरती हे फॉन्ट आहेत. तर तुम्ही इथं जर त्या कोणत्याही फॉन्टवरती टॅप केला तर भावांनो तुम्ही बघू शकता फायनली आपलं जे हे आहे म्हणजे जे आपलं नाव आहे ते तयार झालेलं आहे. तर भावांनो डिझाईनमध्ये तुम्ही एकदम योग्य प्रकारे वापरून तुम्हाला फॉन्ट टेक्स्चर वगैरे लावून कलर लावून. तर भावांनो व्हिडिओ आपला सिरीजचा फर्स्ट डे होता. काही जर तुम्हाला काही समजले नसेल तर तुम्हाला पर्सनली मेसेज करू शकता. भावांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर भावांनो भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय.